जय शिवराय मित्रांनो, तर तुमचं आज आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आम्ही अशा प्रकारे इथं 12 पांडू ऊसाची लागण केलेली 7वीतली। तर ते ऊस तुम्हाला आता दावतो कसा आलेला आहे। ऊसाचा रिझल्ट एक नंबर आहे मित्रांनो। तर तो आता ऊसाची कांडी 10 ते 12 कांड्यावर ऊस आहे। हे बघा ऊस 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 क्वालिटी बाजूच ऊस आलेला आहे। तर तुम्ही ऊस पाहू शकताय। जर ऊस 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 चांगला आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पांडा आहे त्यात आम्ही सहा सारे भुईमूग केलेला आहे। 6 सारे भुईमूग केलेला आहे। त्याला आम्ही आतापर्यंत 2 खुरपण्या झालेल्या आहेत। तर ते भुईमूग बघा आता कसा आलेला आहे। तरी ते थोडा पातळ झालेला आहे। पातळ झालेला अशा प्रकारे इथं गट 10 पांडाचा वावर आहे। त्यात आम्ही 5 पांड भुईमूग केलेला आहे आणि 5 पांड मका केलेला आहे। ती मका बघा कशी आलेली आहे। मकाला कमीत कमी आम्ही आतापर्यंत 4 वेळा फवारणी केलेली आहे। तिथं तांबाटे आम्ही 10 पांड केलेले आहेत। तांबाट्याला आम्ही कमीत कमी आतापर्यंत 4 ते 5 वेळा फवारणी केलेली आहे। टमाट्याला आता भरपूर माल लागलेला आहे। तशा मनाने उन्हाळ्यात भरपूर ही झालती। उन्हाळ्यात भरपूर जळून गेलती। कारण की आम्ही त्याला 10 पांडाला 6 ट्रे आणून सांडलं। तर मित्रांनो, भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये।